नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदेंच्या विरोधात. शिवसेना ठाकरेंनाच मिळणार. ॲडव्होकेट असीम सरोदेचा धक्कादायक खुलासा. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दरम्यान एकनाथ शिंदे याआधी इतक्यांदा दिल्लीत गेलेले दिसत नाही. बहुमताच्या जोरावर शांतपणे सत्ता उपभोगत होते. मात्र कोर्टातील काही सूत्रांकडून त्यांना सुनावणीचा निकाल आपल्या विरोधात येणार असल्याचं कळलं असेल. मग त्यापुढची रणनीती काय असेल? एकनाथ शिंदे यांनी भाजपमध्ये जायचं का? एवढंच नाही तर आपला संपूर्ण पक्षच भाजपमध्ये विलीन करायचा का? हे भाजपच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला गेले असल्याचं म्हणत ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या निकालाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या संदर्भात बोलत असताना विधितज्ञ असीम सरोदे म्हणाले, सुप्रीम कोर्टानं शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निकाल दिल्यानंतर पुढची रणनीती काय असेल हे ठरवावं लागणार आहे. निकालाची वेळ थोडी टळली आहे, परंतु ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात या संदर्भात सुनावणी होणार आहे. त्यामुळे कोण कोणासोबत जाणार, आपण कोणाला घेरणार, मग त्यांच्याकडे अधिकार काय असणार हे ठरवलं जात आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी जो निर्णय दिला आहे त्यात राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. बहुमत चाचणी बोलवली नाही. विधानसभा अध्यक्षांच्या वागणुकीवर निकालात भाष्य केलं आहे. एवढंच नाही तर या निर्णयापूर्वी निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाणाने शिवसेना पक्ष आणि नाव वापरण्याची परवानगी दिली. आता सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय, पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी एकत्रितपणे घेतली जाणार आहे. त्यातून एक स्पष्टताच येणार आहे. 10व्या परिशिष्टानुसार विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेचा निर्णय घ्यायचा असतो, म्हणून सुप्रीम कोर्टानं त्यांच्याकडे हे प्रकरण पाठवलं होतं असं त्यांनी सांगितलं. तर 6 महिने सुनावणी केल्यानंतर पक्षांतर आणि अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यायला सांगितला. मग राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणात निर्णय देताना कोणीच अपात्र नाही असा निर्णय घेतला. हा पक्षांतर्गत वादाचा मुद्दा आहे असं त्यांनी म्हटलं. परंतु तसं असतं तर राहुल नार्वेकर यांना यावर निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. नार्वेकरांनी याबाबत सुप्रीम कोर्टाला प्रथमदर्शी हा पक्षांतर्गत वादाचा मुद्दा आहे असं सांगून फाईल परत पाठवून द्यायला हवी होती. या चुका विश्लेषणाच्या पातळीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस येतील तेव्हा राजकीय समीकरण बदलणार आणि संविधानिक निकाल हा ठाकरेंच्या बाजूने लागणार आणि निश्चितपणे राज्यात पुन्हा एकदा ठाकरेंची सत्ता येणार असा दावा असीम सरोदे यांनी केला आहे.